वडील हिंदू, आई मुस्लिम. आमदाराचं नाव मात्र शिवानंद पाटील आणि ताफ्यातील प्रत्येक गाडीचा नंबर मात्र 786. आम्ही सांगत आहोत एक राजकारणामधील इंटरेस्टिंग कहाणी. हो, ही कहाणी सत्य आहे आणि ही कहाणी तुम्ही पहा. ही कहाणी आहे कर्नाटकमधील कर्नाटक काँग्रेसचे आमदार शिवानंद पाटील यांची. शिवानंद पाटील ते कर्नाटक सरकारमध्ये अनेक कॅबिनेट पदे भूषवलेले एक राजकारणी आहेत. ते कर्नाटक सरकारमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सद्यस्थितीला कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत. ते कर्नाटकमधील बसवन बागेवाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतात. ते हिंदू लिंगायत असून देखील त्यांच्या फॉर्च्युनर पासून ते सर्व गाड्यांचा नंबर हा 786. हिंदू लिंगायत असून सुद्धा मुस्लिम धर्मियांचा असलेला हा 786 नंबर त्यांच्या गाडीवरती कसा काय, हा प्रश्न अनेकांना पडत असतो. हो, ही नक्कीच कुतूहलाची गोष्ट आहे. तर विषय असा आहे की शिवानंद पाटील यांचे वडील सिद्धाराम गौडा पाटील यांनी एका मुस्लिम महिलेशी लग्न केलं. विजापूरमध्ये त्यांचा विवाह झाला आणि त्यांनाच पुत्र म्हणून जन्मले आणि त्यांचं नाव ठेवलं गेलं शिवानंद पाटील. पुढे जाऊन शिवानंद पाटील राजकारणामध्ये आले आणि राजकारणामध्ये ते अगदी चांगल्या पद्धतीने यशस्वी देखील झाले. आपल्याकडे मुलाची जात किंवा धर्म हा वडिलांच्याच जन्मजात असलेला धर्म येत असतो, परंतु आईची आठवण सुद्धा राहावी आणि आईच्या स्मरणार्थ सुद्धा राहावं म्हणून शिवानंद पाटील यांनी आईच्या प्रित्यर्थ मात्र गाडीला 786 हा नंबर त्यांनी वापरलेला आहे. आणि त्यामुळंच ह्या 786 नंबरची चर्चा कर्नाटकपर्यंत आणि कर्नाटकमधून अगदी साऊथ आणि भारतामधील काही प्रदेशामध्ये होत असते. सतत या चर्चेला तर्कवितर्क सुद्धा लावले जात असतात. परंतु या चर्चेचा माहिती ही इतकीच की शिवानंद पाटील यांचे वडील हिंदू, परंतु त्यांनी एका मुस्लिम महिलेशी लग्न केलं होतं आणि त्याच मुस्लिम आईच्या प्रित्यर्थ ते 786 हा नंबर वापरत असतात. मात्र ते धर्माने हिंदूच आहेत, लिंगायत आहेत आणि त्या पद्धतीचंच ते राजकारण करत असतात आणि हिंदू धार्मिक पद्धतीनुसारच ते जीवन जगत आहेत, एवढंच नक्की.